परिस्थिती हालाकीची, कारण का आई दुसऱ्याच्या शेतामध्ये वगैरे जाऊन मजुरी करायची, बाबा बँडपट्टीमध्ये काम करायची. 9वी 10वी आली आणि असं झालं की माझा अभ्यास कमी आणि क्रिकेटवर लक्ष जास्त. माझ्या मनामध्ये डाऊट होतं की आपण 12वी फेल होता. मग 12वीचा एक्झाम दिली, पेपर दिला, रिझल्ट आला आणि त्या दिवशी माझा रिझल्ट फेल आला. मी 10वीला प्रत्येकजण मला म्हणायचे की तू 10वीला कॉपी मारून पास झालास. आम्हाला माहिती होतं की पुढे जाऊन तू नापासच होणार. कधी सूर्य उगवला आणि कधी सूर्य मावळा मी बघलंसुद्धा नाही. कंटिन्यू लॅबमध्येच माझे अंथरूण पांघरून असायचे. तिथंच उठायचं, तिथंच बसायचं, तिथंच अभ्यास करायचा. मला वाटायचं मी PSI, आपला जन्म फक्त PSIसाठी झालेला आहे. आतापर्यंत माझ्या पाठीमागचा संघर्ष होता, म्हणजे 12वी नापास, डिग्री नापास, जे स्ट्रगल होता त्या दिवशी म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू होते. कारण का त्या दिवशी रिझल्टमध्ये नाव आलेलं होतं. मी कोणतेही क्लास न करता पहिल्या अटेम्प्टमध्ये मी पास झालेलो होतो. नमस्कार, मी PSI कुद्रे प्रीतम पांडुरंग. माझी नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी माझी नियुक्ती झालेली आहे. माझे आई-वडील, माझी आई म्हणजे मजुरी करते आणि मला स्वतःची शेती नसल्यामुळे मजुरीला जाते आणि बाबा हे बँड पार्टीमध्ये काम करतात आणि मी घरी एकटाच आहे. म्हणजे आणि मला बहिणी 4 आहेत, मी एकटा आहे. जसं जसं आपलं वय वाढतं त्यानुसार आपले प्रत्येकाचे छंद वगैरे बदलत जातात आणि मला क्रिकेट खेळण्याचा जास्तीत जास्त मला आवड निर्माण झाली आणि मी क्रिकेट खेळत होतो आणि अभ्यासाकडे माझं तितकंसं लक्ष नव्हतं आणि दुर्लक्ष होत गेलं. तर मी ज्यावेळेस 7वी 8वीला होतो त्यावेळेस भारतानं 2011चा वर्ल्ड कप जिंकलेलं होतं. त्यामुळं क्रिकेटचा खूपच क्रेज होता त्यावेळेस. ते असल्यामुळं मग मला अजून क्रिकेट खेळायची जास्त सवय लागली. मग 9वी 10वी आली आणि असं झालं की माझा अभ्यास कमी आणि क्रिकेटवर लक्ष जास्त. मग मला प्रत्येकजण म्हणायचे, गावात असो किंवा आजूबाजूचे घरचे सर्वजण म्हणायचे हा का 10वी पास होत नाही. मग कारण का मी इतकं क्रिकेट खेळायचो, सकाळी उठलं ना क्रिकेट खेळायला जायचं, दुपारी शाळेमध्ये जेवणाच्या सुट्टीमध्ये क्रिकेट खेळायचं, कंटिन्यू क्रिकेटच खेळायचं. त्यामुळं प्रत्येकाला वाटायचं हा का पास होत नाही. पूर्णजण सर्व म्हणायचं हा पास होत नाही. मग झालं असं की 10वीची परीक्षा दिली मी आणि रिझल्ट आला. मग रिझल्ट आल्यानंतर पूर्ण गाव, संपूर्ण फॅमिली, सर्वजण म्हणजे एकदम आश्चर्यचकित झालं होतं. कारण का मला प्रत्येकजण म्हणत होतं की मी 10वी पास होत नाही आणि एकंदरीत असं झालं की मी शाळेमध्ये मी पहिला आलो होतो आणि टॉप आलो होतो. ते एकदम माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. मग त्यानंतर काय करायचं ठरलं. मी 10वी पास झाली. मग त्यानंतर 11वीला ॲडमिशन करायचं का काय जण म्हणत होते तू ITI घे, 10वी कसं बसं पास झालास पण नंतर पुढे होऊ शकत नाही. काही जण म्हणायची सायन्स घे. आणि त्यावेळेस मग मला काही समजत नव्हतं की आपण काय करायला पाहिजे. मग त्यावेळेस मला वाटते आता पण ते पद्धत असेल, त्यावेळेस समजायचं की आपण जर सायन्स घेतलं तर त्यावेळेस म्हणायचे की सायन्स घेतलेला हुशार आणि बाकी आर्ट वगैरे घेतलं तर समजायचे की ह्याला तितकं काही येत नाही, म्हणजे त्यावेळेसचे असं समज होती. मला वाटते आता पण असेल. मग झालं असं की माझं सायन्सला ॲडमिशन घ्यायचं ठरलं. मग सायन्सला ॲडमिशन कुठं घ्यावं, मग मी ठरलं की आपलं देगलूर हे तालुक्याचं ठिकाण आहे. मग देगलूरला ॲडमिशन घ्यायचं ठरलं. मग त्या ठिकाणी सायन्सला ॲडमिशन घेतलं मी. मग त्यानंतर गेल्याच्यानंतर कॉलेजमध्ये तिथं आपलं इंट्रोडक्शन ओळख करून द्यायचं असते. मग मी गेल्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की चला तुमची ओळख वगैरे करून द्या. मग मी माझं नाव वगैरे सांगितलं. मग त्यानंतर तिथं त्यावेळेसची अशी प्रथा होती की आपण जर गेलं की त्यांनी म्हणायचे चल केमिस्ट्री आहे ना, केमिस्ट्रीची डेफिनेशन सांग, त्यानंतर फिजिक्सची डेफिनेशन सांग आणि केमिस्ट्रीची स्पेलिंग लिहून दाखव, फिजिक्सची स्पेलिंग लिहून दाखव. ह्या पद्धतीनं त्यावेळेस चालायचं. आणि मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला त्यांनी पहिला प्रश्न विचारला होता केमिस्ट्रीचा की तू केमिस्ट्रीची स्पेलिंग सांग. मग मी चालू केलं आपलं मी केपासून चालू केलं, KE. मग त्यावेळेस मला समजलं की केमिस्ट्रीची स्पेलिंग हे केपासून नसते तर शीपासून असते. मग त्यावेळेस मला समजलं अरे मला तर वाटलं की आपल्याला काही येतच नाही. मग त्यानंतर मला फिजिक्सची स्पेलिंग विचारली होती त्यांनी. मी F पासून चालू केलं होतं. मग त्यांनी सांगितलं की F पासून राहत नाही ती तर P पासून असते. मग मला वाटायचं की अरे बाबा मी शाळेमध्ये म्हणजे चांगलं टॉप मार्क घेतलं, मला वाटायचं की सर्वच याचं. मग मला त्यावेळेस फील झालं की आपण 0 आहे, म्हणजे आपल्याला काही येत नाही. इंग्रजी तर तुम्हाला सांगायचं जर झालं तर इंग्रजी मला परवापर्यंत काय येत नव्हती. कॉंग्रॅच्युलेशन जर कोणाला पाठवायचं असलं मी शॉर्टमध्ये टाकायचं, SHONG टाकून द्यायचं, कारण का मला स्पेलिंग पण येत नव्हती कॉंग्रॅच्युलेशनचं. इंग्रजी म्हणजे इतकी वीक होती. मग मॅथ आणि मग कसं बसं मी म्हणजे फॅकल्टी चेंज करायची ठरवली. कारण का मी सायन्स बॅकग्राऊंडमध्ये होतो, मला काही समजत नव्हतं मराठी मीडियममधून गेल्यामुळं. आणि मॅथ तर मला काहीच जमत नव्हतं. मी 10वीला प्रथम जरी असलो तरी मॅथ मी बाउंड्रीवर पास झालो होतो. मग त्यानंतर मी सरांकडे वगैरे गेलो की त्यांना सांगितलं सर मला आर्ट घ्यायचं आहे, कारण का सायन्स हे माझ्या डोक्याच्या वरून चाललं आहे.
मग त्यांनी मला म्हणजे समजून सांगितलं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार येतात. जसं आपण पाण्यामध्ये पडलो तर आपण हातपाय मारतो, त्या पद्धतीनं तुला आता हार्ड जात असेल 11वी पूर्ण कर, मग 11वी झाल्यानंतर थोडं थोडं तुला समजेल, त्यानंतर मग तू 12वीला चेंज करू शकतेस. मग त्यांना सांगितलं सर मी मॅथ चेंज करतो, मॅथ तर मला अजिबात जमत नाही. मग त्यांनी म्हणलं की तुला असं पण फिजिक्स केमिस्ट्री हे पण जमत नाही, मॅथ पण जमत नाही, नंतर योगायोगानं जमून जाईल, तू काही ताण घेऊ नको असं त्यांनी सांगितलं होतं. मग मी पुढं गेलं, पण मग वरच्यावर मला ते काही समजायला येतच नव्हतं. फिजिक्स मॅथ तर माझ्या पूर्ण डोक्यावरून डेरिवेशन इंटिग्रेशन हे चॅप्टर राहायचे ना, ते तर मला अजिबात काही समजायचं नाही. मग ते न समजल्यामुळं मी काय करायचं, कॉलेजला तर सकाळी जायचं पण क्लासमध्ये जायचं नाही, बाहेर ग्राउंडवर जायचं, मग तिथं क्रिकेट खेळत बघायचं, नाहीतर क्रिकेट खेळायचं. मग थोडं थोडं काय झालं, माझं अभ्यासापासून दुर्लक्ष झालं. काही न समजल्यामुळं मी क्लासेसला कॉलेजमध्ये जायचं पण क्लास करायचं नाही, बाहेर ग्राउंडवर थांबायचं. मग त्यामुळं थोडं थोडं माझं अभ्यासापासून मी बाजूला गेलो आहे. एकंदरीत जे मला वाटत होतं की माझ्या मनामध्ये डाऊट होतं की आपण 12वी फेल होता. मग 12वीचा एक्झाम दिली, पेपर दिला, रिझल्ट आला आणि त्या दिवशी माझा रिझल्ट फेल आला. म्हणजे सर्वजण बघत होते माझा रिझल्ट की 10वीला हा टॉप होता, म्हणजे 12वीला पण ह्याचा रिझल्ट चांगल्या मार्काने येईल, पास होईल. प्रत्येकजण माझा रिझल्ट सर्च करत होता, प्रत्येकजण. आणि त्या दिवशी मी फेल झालेलो होतो. आणि ते म्हणतात ना, म्हणजे तुम्हारे जीत से ज़्यादा चर्चे हमारे हार के होते, म्हणजे असं काही माझ्यासोबत झालं होतं. आणि त्या दिवशी माझ्या जीवनातला सर्वात वाईट दिवस होता. कारण का मी 10वीला प्रत्येकजण मला म्हणायचे की तू 10वीला कॉपी मारून पास झालास, आम्हाला माहिती होतं की पुढे जाऊन तू नापासच होणार. ह्या प्रत्येकजण जे माणूस बोलत नव्हतं ते माणूस पण मला बोलून दाखवायचं. म्हणजे इतकं वाईट दिवस तो दिवस होता माझ्यासाठी की साधारणतः मला माहिती आहे 2015-16 हा वर्ष इतकं माझ्यासाठी बेकार गेला. प्रत्येकजण याचं काहीतरी म्हणायचं. मग मी अभ्यासापासून पूर्णपणे बाजूला गेलो होतो. मग काय करायचं म्हणलं, मी चला बाहेर कुठंतरी जॉब तर करू, कंपनीला वगैरे जाऊ. मग मी बाहेर जॉबला गेलं. काही दिवस मी प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम केलं, कंपनीमध्ये जॉब केलं. पण माझ्या आतून असं काहीतरी इच्छा होती की आपल्याला काहीतरी करायचं आहे, हे मला बसू देत नव्हतं, सतत वाटत होतं. मग बाहेर गेलं, जॉब केलं कसं मग आलं अजून. मग म्हणलं नाही, आपल्याला पुढचं एज्युकेशन कंप्लीट करायचं आहे. आणि त्यावेळेस माझं मॅथ आणि इंग्रजी हे दोन्ही विषयामध्ये मी फेल झालेलं होतं. मग मी ठरवलं की आपण एटीकेटीमध्ये हे विषय काढायचे. पण मॅथ आणि इंग्रजी हे दोन्ही विषय मला अवघड जात होते, जमत नव्हते. मग मी म्हणलं दोन्ही विषय मला काही एकदाच निघत नाहीत, तेवढी आपलं काय म्हणजे ऐकूच नाही, तर दोन्ही विषय काढायचे नाहीत. मग मी ठरवलं की सप्टेंबर-ऑक्टोबरच्या पेपरमध्ये एक विषय काढायचा आणि रेग्युलरला एक विषय काढायचा. मग पहिलं सुरू मी इंग्रजी विषय काढला, त्याच्यानंतर मॅथ विषय काढला. कसं मी 12वी पास झालो. मग पास झाल्याच्यानंतर काय करायचं हा प्रश्न पडला. मग मी ठरवलं इकडं इंजिनिअरिंग वगैरे तर मला काही जमतच नव्हतं. मॅथ मला एकदम डोक्याच्यावरून जायचं. इंटिग्रेशन डेरिवेशन आता बी जर मला आठवलं ना तर मला एकदम चक्कर यायची, ते आता पण येते. त्यामुळे मी मॅथ मला काही करायचं नव्हतं. मग ॲडमिशन BA BCom BSc ह्यामध्ये तर काही इंटरेस्ट नव्हता. BA BCom BScला आजकाल काही व्हॅल्यू नाही, नंतर त्यांना काही फ्युचर पण नाही आणि जॉब पण नाही. मग ॲडमिशन करण्यासाठी मला लेट झाला होता. मी BCSला ॲडमिशन केलं. आणि ते अभ्यासक्रम काय असते हे मला अजिबात माहिती नव्हतं. फक्त वर्ष वाया जाऊ नये ह्या कारणानं मी ॲडमिशन केलं. मग तिथं ॲडमिशन केल्यानंतर मला असं समजलं की BCSला तर पूर्ण तिथं मॅथ असते, पूर्ण मॅथ, आणि त्यातल्या त्यात इंग्रजीमधून असते. मग काय करायचं, पहिल्याच वर्षी मी फेल झालो, माझी वाईट पडली. मग अजून मी पूर्ण डिप्रेशनमध्ये, कारण का 12वी नापास, अजून इकडं आलो डिग्रीला, येतं डिग्री फेल. मग आता काय करायचं. मग हा माझ्यासाठी एकदम बॅड पॅच चालू होता, एकदम बॅड काळ. मग त्या काळामध्ये मी डिसिजन एकदम स्ट्रॉंग घ्यायचं ठरवलं की माझ्यानं इकडं तर काही होत नाही, मग आता करायचं तरी काय. मग त्यावेळेस मी ओपन युनिव्हर्सिटीला YCMला मी ॲडमिशन केलं. त्या 2-3 वर्षाच्या कालावधी मग काय करायचं म्हणलं, डिग्री तर कंप्लीट नाही आपली. मग 2-3 वर्ष बाहेर मी जॉब केलं प्रायव्हेटमध्ये. इकडं हैदराबाद केलं, गुजरातला गेलो होतो, त्यानंतर इथं पुण्यामध्ये सुद्धा मी जॉब केलेला आहे. मग 2-3 वर्ष जॉब केलं आणि इतके वाईट अनुभव आले मला की मला वाटलं की माझ्यानं काही प्रायव्हेट फील्डमध्ये जॉब करणं शक्य नाही. कारण का मी ऑलरेडी केलं होतं, प्रत्येक ठिकाणी त्यांना वागवणूक देणं, एक हेल्पर म्हणून, हे एकदम बेकार पद्धतीचं होतं. मग मी ठरवलं की प्रायव्हेट फील्डमध्ये तर मला जॉब करणं शक्य नाही. मी एक ऑप्शन कमी करत गेलो. मला वाटायचं पहिलं दुसऱ्या मुलाकडे बघून की 10वी-12वी झाली की जातात पुण्यासारख्या मोठ्या शहरात ठिकाणी आणि काम वगैरे करतात, मला पण असं वाटायचं. पण नंतर मी प्रत्यक्षात ज्यावेळेस मी तिथं गेलो त्यावेळेस मला त्यांची परिस्थिती बघितली तर हे एकदम त्यांचं वागवणूक हे न पटणारं होतं.
मग मी ते सोडलं फील्ड. मग एक ऑप्शन कट केलं. मग मला वाटायचं की आपण काहीतरी असं बिझनेस वगैरे करायला पाहिजे स्वतःचं, असं मला वाटायचं. मग मी त्या काळामध्ये गावामध्ये दुकान टाकलं होतं. त्यानंतर आपलं जनरल स्टोअर्स टाकलं होतं गावामध्ये. मला वाटायचं की ह्यामध्ये पण काहीतरी आपण करिअर केलं पाहिजे. मग मी बघितलं, त्यामध्ये पण मला काही असं नंतर इंटरेस्ट वाटला नाही. मग ते सुद्धा बंद केलं. मग 2-3 वर्षाचा कालावधी माझा असाच गेला. मग गेल्याच्यानंतर 2019ला मी डिग्री पासआउट झालो YCMची. मग डिग्री पासआउट झाल्याच्यानंतर मी ठरवलं होतं की आता मला काही ना काही करायचे आहे. आणि त्याच्या अगोदर मला MPSCचं वगैरे काही माहीत नव्हतं. हां, मला जेमतेम फक्त पोलीस भरती, त्याच्यानंतर हे सरळ सेवा वगैरे थोडंफार माहिती होतं, पण मी कधी अभ्यास केलेलाच नव्हतं. त्यामुळे मला काही जास्ती माहिती नव्हतं. मग डिग्री पासआउट झाल्याच्यानंतर मी ठरवलं की मला काहीतरी करायचं आहे. म्हणजे माझी एकतर परिस्थिती पण अशी नव्हती की घरची आर्थिक परिस्थिती तुम्हाला शिकवतील, काही करतील. आणि तुम्हाला सांगायचं जर म्हणलं तर मी आत्तापर्यंत माझ्या घरी माहिती नव्हती की माझी डिग्री कशातून झाली. कारण का मी घरी माझ्या सांगितलं होतं. माझ्या घरचे मला विचारायचे की तुझं 12वी झालास पास, मग तुझं ॲडमिशन कशाला आहे. तर मी आता घरी काय सांगू, मी फेल झाले म्हणून सांगलं तर घरचे अजून म्हणजे टेन्शनमध्ये जातील. म्हणून मी काय केलं, घरचे काहीच सांगितलं नाही. माझ्या आईला विचारलं होतं की आई म्हणलं आपल्या गावामध्ये सर्वात जास्त शिकलेली कोण आहे सांग म्हणलं. तर माझी आई म्हणली की आपल्या गावामध्ये 17वी सर्वात जास्त शिकलेली आहे, तसं तिचं म्हणणं होतं. मग मी माझ्या आईला सांगितलं की तुला जितकं सांगायचं तितकं सांग म्हणलं. 15वी 16वी 17वी 18वी 19वी 20वी जेवढं म्हणायचं म्हण. जर तुला जमलं नाही तर डिग्री झाली म्हणून सांग म्हणायचं. आणि तुम्हाला सांगतो की आत्ता माझ्या घरी माहिती झाली की माझी डिग्री हे YCMमध्ये झालेली आहे. माझ्या घरी माहितीच नव्हतं, कारण का माझे आई वडील हे शिकलेले नसल्यामुळे त्यांना काही माहितीच नव्हतं. मी जे सांगेल ते त्यांनी एकदम डोळे झाकून ट्रस्ट ठेवायचे. मग त्यांना मी सांगितलं होतं की माझी डिग्री कंप्लीट झाली आहे, पण कशातून झाली आहे त्यांना माहिती नव्हतं. आत्ता माहिती झालं, माझं रिझल्ट आले तेव्हा की मी YCMमधून डिग्री केलेली आहे. मग YCMमधून डिग्री केली. मग जून 19ला मी पासआउट झालो. मग मी तेव्हा ठरवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. मग असं ठरवण्यामध्ये आणि अभ्यास करण्याचं करावं म्हणण्यामध्ये असं बसं डिसेंबर गाठला. जूनमध्ये रिझल्ट लागला, पासआउट झालो. आणि 2019 31 आला. आणि त्यावेळेस मी असं ठरवलं की आतापर्यंत आपण खूप काही केलं आहे. प्रायव्हेट जॉब केलं आहे, बाकी सर्व गोष्टी केल्या, पण अभ्यास कधी केलं नाही. तर मी ठरवलं की 2020 ह्या वर्षापासून आपण अभ्यास केलं पाहिजे. एक नवीन वर्षाचं नवीन संकल्प आपण काहीतरी केलं पाहिजे, असं मी त्या दिवशी ठरवलं होतं. आणि त्या दिवशी मला आता पण आठवते, माझा मित्र आहे आपलं संभाजीनगरचा मयूर, की तो म्हणजे असं डायरीवर लिहिला होता की तो मला म्हणला की प्रीतम की आता तू ह्या 2020मध्ये तू PSI झालाच पाहिजे. असं आम्ही त्या दिवशी असं संकल्प केलं होतं. आणि त्या दिवशीपासून मी अभ्यासाला एकदम फोकसनं अभ्यासाला मी चालू केलं. 1 जानेवारी 2020पासून अभ्यासाला चालू केलं. त्या अगोदर मला जास्त काही माहिती नव्हतं आणि थोडंफार जेमतेम काहीतरी केलं होतं. त्या दिवशीपासून डेडिकेशननं अभ्यासाला चालू केलं. आणि पहिल्याच दिवशी मी रीडिंगमध्ये गेलो आणि मला काहीही माहिती नव्हतं. म्हणजे MPSCचा अभ्यासक्रम काय आहे, त्याचे पुस्तकं काय आहेत, ह्या गोष्टीचं काही माहिती नव्हतं. आणि माझा मित्र होता एक सिद्धार्थ पोपलवार, म्हणजे यांनी ऑलरेडी MPSCची मेन्स दिलेली होती, इंटरव्ह्यू दिलेली होती. मी त्यांना विचारलं, त्यांनी मला सांगितलं की सर मी MPSC माझं असं बॅकग्राऊंड सांगितलं, एज्युकेशनमध्ये असं बॅकग्राऊंड आहे, मी काही जास्त हुशार नाही आणि 5पेक्षा नापास जास्त आहे. आणि त्यांनी मला एकदम सविस्तरपणे सांगितलं की तू पोलीस भरती किंवा सरळ सेवा करण्यापेक्षा MPSCचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकतोस. कारण का त्यांनी मला एकदम पॉझिटिव्ह एनर्जी दिली. तुझी प्रत्येक मुलाची असं कितीतरी मुलं आहेत की ज्यांची हाईट बसत नाही, त्यांचे स्वप्न असून ते PSIसाठी क्वालिफाय होऊ शकत नाही. तुझी हाईट बसते, प्रत्येक गोष्टी बसतात, तर तू PSIसाठी क्वालिफाय होऊ शकतोस कर. मग त्यांनी मला एकदम चांगलं गायडन्स केलं. आणि त्या दिवशीपासून मी MPSCच्या अभ्यासक्रमाला चालू केलं. आणि योगायोग असं झालं, मी चालू केलं जानेवारीमध्ये अभ्यासक्रम. मग थोडं माझा अभ्यास चालू होता. आणि टर्निंग पॉईंट ठरला माझा लॉकडाऊन. मग अभ्यासाला चालू केला, तेवढ्यामध्ये 1-2 महिने अभ्यास केले की लॉकडाऊन पडलं. मग लॉकडाऊन पडल्याच्या नंतर सर्व मुलं हे काय करत होते की पुणे असतील, नांदेड असतील, ह्या ठिकाणी त्यांनी गावाकडे जात होते. आणि मी फक्त काय केलं, मी नांदेडलाच असल्यामुळं मी त्याच ठिकाणी कंटिन्यू अभ्यास केलं. पूर्ण लॉकडाऊन असतानासुद्धा मी गावाकडे गेलो नाही. पूर्ण नांदेडमध्ये अभ्यास केलं आणि कंटिन्यू, कारण का मित्र जे काही माझे होते ते संपूर्ण मित्र गावाकडे गेले होते. फक्त आम्ही 2 ते 3 मित्रच होतो नांदेडमध्ये. आणि प्लस पॉईंट असा होता की लॉकडाऊनमध्ये पूर्ण पोलीस बंदोबस्त टाईट असल्यामुळं बाहेर फिरता येत नव्हतं. त्यामुळं तुम्हाचे जेवण वगैरे हे नाश्ता पाणी जे काय असतील बाहेर मित्रासोबत जायचं आपलं टाईम, ते माझं बचत होऊ लागलं. आणि अभ्यास करायला मला अजून वरच्यावरी चालना मिळू लागली. मला असं वाटत होतं की आपल्यापेक्षा
5-5, 6-6 वर्षे पहिल्यापासून मुलं अभ्यास करतात. आपलं तर बॅकग्राऊंड म्हणजे एकदम पासपेक्षा नापास जास्त होत आलेलं आहे. तर आपण त्यांना ओव्हरटेक करण्यासाठी हे आपल्यासाठी सुवर्णकाळ आहे असं मला पॉझिटिव्ह बाजू वाटू लागली होती. कारण का सर्व मुलं हे गावाकडे जात होती आणि मी तिथंच बसून अभ्यास करायला चालू केलं. आणि तुम्हाला सांगावंसं वाटतं की नांदेडमध्ये असताना त्यावेळेस पूर्णपणे मेस, नाश्ता वगैरे करण्याचे सर्व दुकान वगैरे काही जे असतील टपऱ्या ते सर्व बंद होते. आणि आम्ही कसं बसं मेसचं ते बाजूची चालू होती, एक टाईम लपून चोरून खायला जायचो. कारण का बाहेर निघाले की पोलिसांचे बंदोबस्त कडक होता आणि तुम्हाला तर माहितीच असं लॉकडाऊनचा कालावधी कसा होता. आणि पूर्ण आम्ही अंतरण पांघरण मी स्वतः पूर्ण लॅबमध्ये नेऊन टाकले होते. आणि ती लॅबचे ओळखीचे असल्यामुळे त्यांनी 2-3 जणांना आम्हाला सूट दिली होती की येस तुम्ही बसू शकता लॅबला. आणि मी अंतरण पांघरण सरळ डायरेक्ट नेलं आणि लॅबमध्ये टाकली. आणि कंटिन्यू उठलं ना अभ्यास, झोपलं अभ्यास, कंटिन्यू अभ्यास अभ्यास अभ्यास. कारण का मला काहीच येत नव्हतं. मला माहिती होतं की माझ्यापेक्षा 5-5, 6-6 वर्षापासून जर मुलं अभ्यास करत असतील आणि त्यांना जर ओव्हरटेक करून जर पुढं जायचं असेल तर मला त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे, ह्या गोष्टी मला वाटायच्या. मग त्यामुळं मी प्रथमतः POQ म्हणजे क्वेश्चन पेपर आणि आयोगाचा अभ्यासक्रम हे पद्धतशीरपणे मी पाहिलं. आणि त्यानंतर क्वेश्चन पेपर आणि आयोगाचं स्लॅबस ह्या 2 कॉपी मी पुढंच ठेवल्या होत्या. आणि अभ्यासाला चालू केलं की अभ्यासक्रम काय आहे आयोगाचं आणि आयोगाची डिमांड काय आहे, ह्या गोष्टी चालू केल्यानंतर मला असं समजून आलं की आता जे मला नवीन मुलांना वगैरे आणि दुसऱ्यांना जर सांगायचं असेल तर असं वाटतं की शक्यतो आपण कसं करतो अभ्यास करत असताना की आपण एखादे पुस्तक घेतलं, फॉर एक्झाम्पल ते 200 किंवा 400 पानाचं पुस्तक असेल तर आपण त्याला टार्गेट लावतो की 8 दिवसामध्ये माझं एवढं पुस्तक वाचणं झालं पाहिजे किंवा दररोज म्हणजे 50 पेजेस 100 पेजेस असं काहीतरी वाचणं झालं पाहिजे. हे तुम्ही न करता की तुम्हाला दररोज किती लक्षामध्ये असते आणि तुम्ही किती अभ्यास केलं पाहिजे ह्या पद्धतीनं तुम्ही पुढे गेलं पाहिजे. आणि माझं त्याच पद्धतीनं होतं. मी कधी स्वतःला मी टार्गेट दिलं नव्हतं की 10 दिवस 15 दिवसामध्ये माझी पुस्तक संपली पाहिजे. फक्त मी अभ्यास करत जायचो आणि एवढं होतं की मी जे वाचलं ते आलंच पाहिजे, ह्या पद्धतीनं मी अभ्यास करत गेलो. आणि असं झालं, अभ्यास करताना मला बरंच अडचणी आल्या लॉकडाऊनमध्ये, पण मी तिथंच थांबलो. माझ्या घरून पण मला कॉल यायचं. त्यावेळेस असं होतं की पुण्याला पेशंट इतके भेटले, नांदेडला पेशंट इतके भेटले, माझ्या घरचे फोन यायचे, ये तू एकटाच आहेस, तू थांबू नको. पण मी माझ्या घरला सांगितलं होतं, घरी क्लिअर सांगितलं की काही होत नाही, मला मी काही मरत नाही, काय नाही. आणि हे लॉकडाऊनचा मला उलटं फायदा होईल म्हणून मी गावाकडेही गेलो नाही. आणि 1-1.5 वर्ष माझा एवढा अभ्यास झाला, मी 1-1.5 वर्ष माझ्या लाईफ टाईममध्ये इतका अभ्यास केला नाही, पण तितका अभ्यास केला न भूतो न भविष्य, कंटिन्यू डे नाईट. त्या कालावधी मला माहिती आहे ना, कधी सूर्य उगवला आणि कधी सूर्य मावळा मी बघलंसुद्धा नाही. कंटिन्यू लॅबमध्येच माझे अंथरूण पांघरून असायचे, तिथंच उठायचं, तिथंच बसायचं, तिथंच अभ्यास करायचं. फक्त आंघोळीला लॅबला जायची आणि यायची. आणि कंटिन्यू मी जर आता ते रुटीन जर सांगावं म्हटलं तर दररोज मी जे काही वाचलं, जे अभ्यास केलं ते वहीवर आपले शॉर्ट नोट्स काढायचे आणि ते मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करायची. आणि संध्याकाळ झाल्याच्या नंतर ते रेकॉर्डिंग ऐकायची. मी कुठं बाहेर जेवायला वगैरे जात असेल किंवा आंघोळीला वगैरे जात असेल तर मी ते जे नोट्स काढले होते ते रेकॉर्डिंग करायची. ते रेकॉर्डिंग केल्यानंतर मी एअरफोन टाकायचं आणि ऐकायचं. बाहेर कुठे चलं ना ते रेकॉर्डिंग ऐकायची कुठं. आणि मी विशेषतः ते JBLचं एक लाऊडस्पीकरसुद्धा, ते साऊंडचं हे सुद्धा घेतलं होतं. आंघोळीला गेलं, मी जे काही वाचलं ते रेकॉर्डिंग करायचं, ते रेकॉर्डिंग लावायची, आंघोळ वगैरे करायची, बाकी सर्व रूमच्या गोष्टी करायच्या आणि ते ऐकायचं. म्हणजे पूर्ण डेडिकेशन. मी जर भूगोलचा जर अभ्यास चालू केला, एवढं मग्न व्हायचं. मला वाटायचं की चला मी आता सह्याद्री पर्वतात आहे, गोदावरी नदीमध्ये आहे, मी इकडं जातो आहे. पूर्ण इकॉनॉमिक्स मी वाचायला चालू केलं की मला वाचायचं यस भारताचे GDP एवढं झालं, हे झालं, पूर्ण धुवून द्यायचं. मला स्वप्न पण त्याच गोष्टीचे पडायचं. आणि किलर मी मोबाईल बंद केलेला होता, सोशल मीडियापासून बाजूला होतो. तुम्हाला जर सांगायचं असेल तर मी कोणतेही क्लास केलं नाही. जास्त मुलांचं असं असतं की आपण MPSCमध्ये गेल्यानंतर क्लास केलं पाहिजे. मी कोणतेही क्लास न करता फर्स्ट अटेम्प्टमध्ये मला प्रीला 58 ते 60 मार्क होते. आणि त्यामुळं असं प्रत्येकजणाला वाटतं की क्लास केलं पाहिजे आणि आपण लहानपणापासून हुशार असलं पाहिजे, असं काही नाही. मी ॲकॅडमिक इयरमध्ये मी 5 पेक्षा नापास जास्त होत गेलो. पण MPSCच्या माझ्या पहिल्याच टप्प्यामध्ये मी जवळपास PSI STI सर्व पोस्टसाठी क्वालिफाय झालो होतो. आणि त्यानंतर अजून तुम्हाला पुढचं जर सांगायचं असेल तर मी लॉग काढलं आणि पहिला पेपर माझा राज्यसेवेचा होता. आणि मला राज्यसेवेचं तर स्लॅबससुद्धा माहिती नव्हता राज्यसेवेचा. आणि माझा पहिलाच अटेम्प्ट होता राज्यसेवेचा. आणि मी फक्त क्वेश्चन पेपर एवढे स्ट्रॉंग ॲनालिसिस केले होते 2011 पासून तर 2020 पर्यंत. PSI असो, STI असो, ASO असो किंवा ॲग्री असो, कोणतेही असो, MPSCचे पूर्ण क्वेश्चन पेपर मी पूर्ण त्याचं पाणी केलेलं होतं. कोणी जर मला म्हणलं 2015चं तू
राजेश्वरचं जरी कोणते क्वेश्चन पेपर सांगलं तर मी क्वेश्चन नंबर सांगले की फट दिशा त्याचं क्वेश्चन सांगायचं आणि उत्तर सांगायचं, एवढं ॲनालिसिस केलं होतं. आणि माझ्या अभ्यासक्रमामध्ये 100% अभ्यासक्रमामध्ये 60% हे मी अभ्यासक्रम म्हणजे पुस्तकं वगैरे वाचायचं आणि 40% टेक्निकल ॲनालिसिस करायचं. त्यामध्ये म्हणजे क्वेश्चन पेपर आले आणि क्वेश्चन ॲनालिसिस आली, म्हणजे आयोग काय विचारते, आपण काय अभ्यास केलं पाहिजे, ह्या गोष्टी म्हणजे ठरलेच होतं. दररोज मी जर 10 तास जर अभ्यास केला तर 6% पुस्तक वाचायची आणि 4% टेक्निकल ॲनालिसिस करायची. त्यामध्ये म्हणजे 1 तास क्वेश्चन पेपर सोडवणं असेल, ते झाले त्याचं ॲनालिसिस करणं असेल आणि आतापर्यंत कसे कसे क्वेश्चन विचारलेत हे फॉर्मॅट बघणं असेल. आणि हे केल्यामुळं मला फायदा असा झाला की मी माझ्या जीवनामध्ये राजशिवाचा मी अभ्यासक्रम कधी बघितला नाही, काही नाही. आणि फर्स्ट पेपर माझा राजशिवाचा होता आणि राजशिवाला माझ्या पहिल्या अटेम्प्टमध्ये मला GSला 130 मार्क होते. आणि 130 मार्क असल्यामुळं माझा एकदम कॉन्फिडन्स हाय गेला होता. कारण का चांगले चांगले अभ्यास करणाऱ्या मुलांनासुद्धा इतके मार्क पडत नाहीत GSला. पण मला एकदम असं शॉकिंग धक्का लागल्यासारखं होता की मलासुद्धा माहिती नव्हतं की एवढं मार्क मी घेऊ शकतो राजशिवाला. पण माझं दुसरी गोष्ट अशी म्हणली की मी CSATचं कधी अभ्यास केलो नव्हतो. माझं ड्रीमच नव्हतं की मी राजशिवा वगैरे करावं. फक्त मला वाटायचं मी PSI, आपला जन्म फक्त PSIसाठी झालेला आहे. मग मी CSAT पेपरला मॅथ वगैरे असल्यामुळं मला तितके काही जास्त मार्क आलेले नाहीत. तरी CSAT पेपरसाठी जर तुम्हाला सांगायचं झालं तर माझ्यासाठी एक किस्सा होता. तो CSAT पेपर साधारणतः हे मी गेलो CSAT पेपर द्यायला हॉलमध्ये गेलं. मग तिथं गेल्यानंतर मला असं समजलं की हे प्री क्वेश्चन पेपर आपलं कंबाईनचं क्वेश्चन पेपर किती राहते, 100 क्वेश्चनचं असते. पण CSATचा क्वेश्चन पेपर होता तिथं 75 क्वेश्चनच होते. मी तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितले गार्डिंगवरचे सर वगैरे सर्वजण क्वेश्चन पेपर वगैरे बघून घ्या. मग तिथं मी काय केलं, क्वेश्चन पेपर सर्वाचे सेमच असतात म्हणलं. पोरं काय करतात, हातात पेपर दिल्यानं लगेच चालू करतात बघायला वगैरे. आणि मला फक्त पॅसेज CSATचं माझ्या मित्रांना विचारलं होतं की ते सांगितले पॅरेग्राफ असतात त्यामधलं क्वेश्चन बघायचं ना उत्तर लिहायचं. मी इतकंच ऐकून गेलो. त्यानंतर असं झालं, मी तिथं बघलं तर 75च क्वेश्चन. मी एकदम शॉक झालो. मी म्हणलं 100 मार्काची तर प्रश्नपत्रिका असते, इथं तर 75च क्वेश्चन आहेत. मी एकतर पहिल्या बेंचवर मी इकडं तिकडं आता बघायचा प्रयत्न केलो. मला वाटलं की माझ्या क्वेश्चन पेपरचे 25 क्वेश्चन गळून कुठेतरी पडून गेलेले आहेत. कारण का 100 मार्काची 100 क्वेश्चनची प्रश्नपत्रिका असते असं मला वाटायचं. मग मी इकडं तिकडं बघलो, घामाघूम झालो. काय झालं मला काय समजतच नव्हतं. मग नंतर मी पूर्ण प्रश्नपत्रिका वाचली तर मला समजलं की CSATचा पेपर हा 2.5 मार्काला असतो. मग त्यावेळेस मला वाटलं की अरे मला तर काही माहिती नाही. मग कसं बसं ते पेपर सोडलं, आलो. म्हणजे हे माझा एक MPSCमधलं माझा किस्सा होता. म्हणजे मी आतापर्यंत बरेच PSI मेन्स दिली, STI मेन्स दिली, SO मेन्स दिली. कधी मला असं घामाघूम झालं नाही, कधी टेन्शन आलं नाही. पण त्यावेळेस मला टेन्शन आलं होतं. म्हणजे कारण का एकदम विचित्र वाटलं होतं मला की अरे माझं क्वेश्चन पेपर कुठे गेलं काय नाही. कारण का 100 क्वेश्चन असतात तरी तर 75च होते. मग नंतर मला माहिती झालं. मग मला GSला मार्क चांगले 130 मार्क आल्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला होता. मग त्यानंतर माझ्या जीवनातला सर्वात म्हणजे टर्निंग पॉईंट ठरणारा दिवस होता 26 फेब्रुवारी 2022. कारण का त्या दिवशी आमचा कंबाईनचा पेपर होता. मग माझं नांदेडलाच सेंटर होतं आणि मी पेपरला गेलो. मला वाटायचं की माझा अभ्यास वगैरे झालेला आहे. मग तिथं गेल्यानंतर मी क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर मी सोडवायला चालू केलं. पण ते थोडं पॅटर्न नवीनच आला होता त्या काही क्वेश्चनचा. मला वाटायचं की मी पास होऊ शकतो, पण मला जास्त मार्क पडतील असं मला वाटलं नाही. मग क्वेश्चन पेपर देऊन आल्याच्यानंतर मला वाटलं की मी पास होऊ शकतो. आणि मी घरी सांगितलं की मी पुण्याला जाऊन अभ्यासाची तयारी करू का. कारण का माझी परिस्थिती नव्हती, परिस्थिती हालाकीची. कारण का आई दुसऱ्याच्या शेतामध्ये वगैरे जाऊन मजुरी करायची, बाबा बँडपट्टीमध्ये काम करायची, घरची म्हणजे एकदम बिकट परिस्थिती. मग त्यांनी घरच्यांना मला होकार दिला की तू जाऊ शकतोस. मग 2 दिवसात आन्सर की आली. मग मला न भूतो न भविष्य जवळपास 58 ते 60 मार्क मला प्रीला पडले होते. आणि मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये इतके मार्क घेणारा आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नांदेडमध्ये मी म्हणजे सर्वात मार्क घेणारा पहिला माणूस होता. आणि ज्या ठिकाणी मी अभ्यास करायचं त्या अभ्यासिकेमधून प्री पास झालेला मी पहिला माणूस होतो. ते अभ्यासिका टाकून जवळपास 5 ते 6 वर्ष झालं होतं. कारण का नांदेड ह्या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे पोलीस भरती आणि सरळ सेवेचं ते हब म्हणून ओळखलं जातं. त्या ठिकाणी म्हणजे एवढे मार्क घेतल्यानंतर माझा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक वाढला होता. मी घरी सांगितलं होतं की मी आता पुण्याला जाणार. मग घरच्याने पण मला सांगितलं की तू जा, चांगला अभ्यास कर. म्हणजे मला घरचा सपोर्ट खूप होता. मी जेव्हा 12वी नापास झालो, डिग्री नापास झालो, मी सर्व होप सोडून दिली होती. कंपनीसाठी मी इकडे तिकडे फिरत होतो. तरी म्हणजे आई वडील म्हणायचे की नाही तुझ्यानं होऊ शकते. वाईट काळामध्ये प्रत्येकजण म्हणजे टीका करणं, आपणाला त्रास देणं, काहीतरी गोष्टी करणं हे समाजाकडून होत होत्या. पण म्हणजे आई बाबा खंबीरपणे माझ्या पाठीमागं होती. मी जेव्हा बाहेर कामाला वगैरे जायचा विचार करायचं ते म्हणायचे नाही तू जाऊ नको, तू
100% सक्सेस होतील. मग त्यांनी मला एकदम पाठबळ दिली आणि मोरल सपोर्ट दिला. त्यामुळं आता जर सांगायचं असेल तर त्यांच्यामुळंच मी इथं आता सक्सेस झालेलं आहे आणि त्यांनी मला इथं पाठवून दिलं. मग आल्याच्यानंतर माझ्या पुढं प्रश्न पडला होता, मी काय PSI करू का STI करू का ASO करू. कोणी म्हणत होतं ASO कर, कोणी म्हणत होतं STI कर, तर कोणी म्हणत होतं PSI कर. पण मला आवड हे PSIच होती. पण मला समजत नव्हतं. काही जण म्हणत होते की STI जर केलं तर एकदम ऑफिशियल जॉब आहे, पुढे चालून राज्यसेवासारख्या गोष्टीला करण्यासाठी टाईम भेटते. मग मला तर समजतच नव्हतं इथं आल्यानंतर काय करावं. माझं 15-20 दिवस तर असेच गेले. मग सर्वजण म्हणते की तू PSI तर करूच नको, कारण का PSI गोष्ट अशी आहे की तिथं पॉलिटिक्स लोकांचं प्रेशर असते. मग काय करायचं म्हणलं. मी त्यांना एवढंच सांगितलं की त्यांना सांगितलं की मला आवडते म्हणलं. PSI हे माझी ड्रीम पोस्ट आहे. किती जरी प्रेशर आलं तरी मी त्या गोष्टीसाठी पुढं जायला तयार आहे. मग मी PSIचा अभ्यास करायचं ठरवलं आणि STI ASO ह्या 2 पोस्ट मी स्किप केलं आणि PSIचं मी अभ्यासाला फोकस केलं. आणि अभ्यास मग ज्या दिवशी आमचा पेपर होता म्हणजे जुलैमध्ये 9 जुलैला फर्स्ट पेपर आणि 17 जुलैला PSIचा होता, देऊन आलं. आणि त्यावेळेस पण मला वाटायचं की आपला स्कोअर कमी आहे, होते का नाही. मग नंतर कट ऑफ लागल्यानंतर मला समजलं की मला 35 मार्काची लीड आहे. कारण का त्यावेळेस मला वाटलं की क्वेश्चन पेपरच हार्ड आहे, कारण का मुलांनाच मार्क नव्हते. मग मेन्समध्ये पास झालो. मग मला वाटलं की येस आपण होऊ शकता. मग घरी पण कॉल करून वगैरे सांगितलं. मग घरचे पण खुश होते. मग आता पुढचा टप्पा होता ग्राउंड आणि इंटरव्ह्यूचा. मग ग्राउंडबद्दल जर सांगायचं झालं तर आमची बॅच अशी होती की आमची पहिली बॅच होती की आमचा ग्राउंड हा क्वालिफाईंग होता. आतापर्यंत जर पाहिलं तर दुसऱ्या बॅचसाठी ग्राउंड हे मार्क काउंटिंग केले जात होते, पण आमची क्वालिफाईंग बॅच होती. पण मी STI ASO PSI तिन्ही पोस्टसाठी असून मी ती स्किप केली होती, कारण का माझं ड्रीम पोस्ट होती. आणि मला लहानपणापासून वाटायचं की आपण जर डिपार्टमेंटमध्ये म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये आलं, काही केलं तरी 100पैकी 100 ग्राउंड मारलं पाहिजे, हे माझं स्वप्न होतं. मग ग्राउंड जरी क्वालिफाईंग असला आणि तो आपल्या प्रक्रियेचा एक भाग आहे, MPSCचा भाग आहे, मग मी ग्राउंड आउट ऑफ मारायचं पहिल्या दिवशीपासूनच ठरवलं होतं. आणि मग पुढचा टप्पा ग्राउंडचा आला आणि मला असं सांगावंसं वाटतं तुम्हाला की 2 नोव्हेंबरला ग्राउंड आमचं चालू झाला आणि माझा ग्राउंड होता 8 नोव्हेंबरला. साधारणतः त्या दिवशीपर्यंत कोणी पण ग्राउंड आउट ऑफ मारलेलं नव्हतं. आणि मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की 8 नोव्हेंबरला आमच्या डिटेल्समध्ये आम्हीच आणि पहिला म्हणजे तिथं ग्राउंड 100पैकी 100 मारणारा मी होतो. आणि ज्या दिवशी आमचं ग्राउंड होतं त्या दिवशी 800 मीटर हे 2:30मध्ये आउट ऑफ होतं, तर त्या दिवशी मी 2:22मध्ये 800 मीटर आउट ऑफ मारलेलं होतं. आणि ते माझं एकदम एक्सलंट टाईम होता. आता आम्ही ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करायचं इथं आगाशे कॉलेज महाराष्ट्र मंडळ, तिथल्यापैकी माझा सर्वात टफ टाईम होता की मी सर्वात कमी टाईम दिलेला होता. 2:22मध्ये मारलं होतं. गोळाफेक आउट ऑफ, त्यानंतर पुलअप्स असेल, लाँग जम्प्स तर माझं एकदम आउट ऑफ होतं. इथं प्रॅक्टिस करतानाच म्हणजे प्रत्येकजण मला विचारायचे की लाँग जम्प मारायची कशी, कारण का बरेच जण म्हणतात की मला बघून वाटत नाही की ग्राउंड तुझं आउट ऑफ असेल, पण जसं दिसतं तसं नसतं म्हणल्यासारखं माझं ग्राउंड आउट ऑफ होतं. लाँग जम्प तर म्हणजे असं कधी जरी बोलवलं तर डोळे झाकून ते म्हणतात ना, अर्ध्या रात्री जरी उठून मारली तर म्हणजे 5.5 मीटर पडायची, आम्हाला तर 4.5 मीटरच मारायची होती. आणि सर्व टप्पे म्हणजे ग्राउंडचे पण चांगले गेले आणि ग्राउंड माझा हे आउट ऑफ गेला. आणि अजून माझं कॉन्फिडन्स असं हाय वाढला होता, कारण का तिथले पण ते सरांनी, तिथले IG सर IPS यांनी पण मला चांगली शुभेच्छा दिली होती. त्यांनी तिथं टाळ्या वगैरे वाजवून स्वागत केले होते. म्हणजे हे माझ्यासाठी चांगली म्हणजे अभिमानाची गोष्ट होती. आणि मग मला कॉन्फिडन्स होती की ग्राउंड मी आउट ऑफ मारल्यामुळं इंटरव्ह्यू पण माझा चांगला जाईल. आणि पुढचा टप्पा होता इंटरव्ह्यूचा. मग इंटरव्ह्यूची पण तयारी मी जोरात चालू केली. आणि पुढचा टप्पा मला 15 मार्चला माझा इंटरव्ह्यू होता. आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिथं पण माझा इंटरव्ह्यू चांगला झाला आणि इंटरव्ह्यू पण माझा चांगला गेला. आणि ज्या दिवशीची आम्हाला आतुरता होती आणि त्या दिवशी म्हणजे 10 एप्रिल 2024 ह्या दिवशी आमचा रिझल्ट आला. आणि ज्या दिवशी आतापर्यंतचा माझ्या पाठीमागचा संघर्ष होता, म्हणजे 12वी नापास, डिग्री नापास, जे स्ट्रगल होता, त्या दिवशी म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू होते, कारण का त्या दिवशी रिझल्टमध्ये नाव आलेलं होतं आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये मी पास झालेलो होतो. पाठीमागचा संघर्ष आणि इकडे रिझल्ट येणे, ह्या दोन्हीमध्ये चांगल्या गोष्टी अनुभवलं, वाईट गोष्टी अनुभवलं. आणि पहिला कॉल मी माझ्या आईला आणि बाबांना केला होता. म्हणजे माझ्या बाबांना कॉल केला होता, तर बाबा ज्यावेळेस मी कॉल केलं होतं त्या दिवशी म्हणजे त्यांनी बोलले की त्यांनी तिकडं बँड पार्टीमध्येच ते वाजवतं, त्यांनी बोलले की आवाज पण येत नव्हता त्यांचा. मग आईला कॉल केलं होतं. माझ्या रिझल्टच्या दिवशीसुद्धा आई म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करत होती. मग त्यांच्यासाठी ते इमोशनल क्षण होता. म्हणजे त्यांनी सर्वांना म्हणजे वाटलं की म्हणजे काय बोलावं, काय करावं, त्यांचं तर असं शब्दसुद्धा सुचत नव्हते. आणि त्यानंतर मग मला असं वाटलं की आतापर्यंत
आपणाला आईवडिलांनी मोलमजुरी करून हाडाचं रक्ताचं पाणी आणि हाडाची लाकडं करून ज्यांनी शिकवलं, मग ज्यांनी असं प्रत्येकाची एक मजुरी न सोडता त्यांनी शिकवलं, म्हणजे यांचं काहीतरी आपणाला केलं पाहिजे. मग मी ठरवलं की माझं सेलिब्रेशन करत असताना गावाकडे त्यांचं एकदम मोठं सेलिब्रेशन केलं पाहिजे. मग मी जिप्सी थार वगैरे घेताना मी त्यांना बसून पूर्ण गावामधून रॅली काढली. आणि ज्यावेळेस मी तिथं गेलो होतो त्यावेळेस म्हणजे सर्वप्रथम म्हणजे आई वडील त्यांना आलं, मी तिथं त्या जिप्सीवर असं उचलून घेऊन त्यांना सेलिब्रेशन करताना आई वगैरेनं, हे माझ्या जीवनातलं एकदम इमोशनल पॉईंट आणि असं अविस्मरणीय क्षण होता. कारण का ज्यांनी माझ्या बाबांनी दुसऱ्याच्या वरातीमध्ये जे दुसऱ्याची वरात काढली, तर मी स्वतः त्यांची वरात काढून एकदम असं मस्तपैकी सेलिब्रेशन केलं होतं. ते अजून पण म्हणजे सोशल मीडियाला वगैरे ते व्हिडिओ आहेत, बरंच असं 1 मिलियनपर्यंत ते व्ह्यूज झालेले आहेत. म्हणजे ते माझ्या जीवनातला सर्वात अविस्मरणीय क्षण होता. आणि त्या दिवशीच्या नंतर तर पूर्ण म्हणजे लाईफच चेंज झाली आहे जवळपास. कारण का आत्तापर्यंत आपल्याला कोणी विचारत नव्हतं, कोणी आपल्या वडिलांना पण विचारत नव्हतं, मला स्वतः कोणी विचारत नव्हतं. जर तुम्हाला सांगायचं झालं तर आतापर्यंत अशोकराव चव्हाण साहेब असतील, असे मोठे मोठे नेते, आमदार, खासदार यांनी स्वतः माझ्या घरी येऊन सत्कार केलेले आहेत. बरेच जण असं कंटिन्यू त्या दिवशी तर मला वाटते 8 दिवस माझा कॉल बिझीच. कारण का प्रत्येकाचे फोन येणं, शुभेच्छा देणं. एवढंच सांगायचं आहे की तुमच्या वाईट काळामध्ये तुम्हाला जरी कोणी काही ट्रोल केलं असेल, कोणी काही हे केलं, तर एकदा तुमचा रिझल्ट आला तर तुमचे दिवस कसे बदलतात काय नाही, ह्या गोष्टीचा मी अनुभव घेतलेला आहे. मला तर असं वाटतं की ज्या दिवशी मी तिथं माझी विजय मिरवणूक होती त्या दिवशी अक्षरशः म्हणजे 2-3 ते जिप्सी असं भरलेले होते. तुमचे शाल असतील, श्रीफळ असतील, त्याच्यानंतर हार असतील, ह्याच्यानं एकदम म्हणजे ते सेलिब्रिटीपेक्षाही कमी नव्हता दिवस. कारण का मी त्या जिप्सीमधून असं जेव्हा हात देत होतो तेव्हा असं 20-20, 30-30 हात माझ्या हातात येत होते. एकदम माझ्यासाठी ते दिवस अजून पण असं डोळ्यात जर असं आठवलं ना, म्हणजे कधी न विसरणारा क्षण होता. आणि हे प्रत्येक टप्पा म्हणजे जे मायबाप लहानपणापासून आपल्याला काबाड कष्ट करून पोटाला चिमटे मारून शिकवलं होतं, त्यांचं कुठंतरी त्या दिवशी ते पांग फेडलेलं होतं. आणि ह्या गोष्टी माझ्यासाठी आता पण खूप असं इमोशनली गोष्टी आहेत. आणि पुढचा जर टप्पा जर सांगायचा जर झाला तर MPSCचा अभ्यास करत असताना मुलांना जर सांगायचं जर झालं तर तुम्ही MPSCची तयारी कोण केलं पाहिजे, माझ्या मतानं वाटते ज्याची डिग्री आहे आणि ज्याच्यामध्ये जिद्द आहे, संघर्ष आहे, चिकाटी आहे आणि पेशन्स आहे. हे तुमचं डिग्री नाही की एक नाईट अभ्यास केलं आणि दुसऱ्या दिवशी सेमिस्टरला गेलं, कसं बसं पास झालं. इथं तुम्हाला लिमिटेशन. MPSCची एक खास गोष्ट आहे, तुमचं आपलं अकॅडमिक इयर कसं आहे, तुम्हाला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र काही जमल आणि मॅथ वगैरे जमलं नाही, त्या विषयामध्ये कमी मार्क्स पडले, बाकीच्यात जरी चांगले पडले तर तुम्ही फेल होता. पण MPSCमध्ये असे लिमिटेशन नाहीत. तुम्हाला एक विषय जमत नाही सोडा, बाकीच्या विषयामध्ये तुम्ही चांगले मार्क घ्या, पास होऊ शकता. माझं पण तसंच होतं. मला मॅथ काहीच जमायचं नाही, मी मॅथ स्किप करून मला प्रीला 60 मार्क होते. मग तुम्ही काय करायचं, अभ्यास करत असताना तुमचे 2 गटामध्ये विभागणी करायची, एक स्ट्रॉंग ग्रुप आणि एक वीक ग्रुप. त्या स्ट्रॉंग ग्रुपमध्ये आता माझं जर सांगायचं असेल तर माझं इकॉनॉमिक्स, जिओग्राफी आणि इतिहास हे म्हणजे एकदम स्ट्रॉंग ग्रुप होते. आणि बाकी दुसरे म्हणजे सायन्स असेल, करंट असतील आणि मॅथ असेल, ह्या बाकीच्या म्हणजे एक म्हणजे साधारण वीक पॉईंटमध्ये. आणि ह्या मला जर म्हणजे असंही आता मी तुम्हाला जर सांगायचं असेल ना, तर मला ह्या 3 विषयामध्ये माझ्या प्रीला 45 मार्कापैकी मला 42 ते 43 मार्क होते. म्हणजे जवळपास प्रत्येक विषय माझा आउट ऑफ होता, पैकीच्या पैकी. हे 3 विषय कोणी आता इथून जे नवीन MPSCची तयारी करणारे किंवा कोणी मुलं असतील तर त्यांनी आपली स्ट्रॉंग विषय कोणती आणि वीक विषय कोणते ह्यांचा तुम्ही स्वतः ॲनालिसिस केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं अभ्यास केलं पाहिजे. आपल्याला जे आवडता विषय आहे त्यामध्ये आपण अजून मार्क जास्त काढलं पाहिजे. आणि जे थोडं हार्ड विषय जातात त्यांना थोडं अभ्यासामध्ये ॲव्हरेज जरी मार्क घेतलं तरी चालते. कारण का मला मॅथ एकदम आवडत जातं, मॅथ मी पूर्णपणे स्किप केलं होतं. पण बाकी म्हणजे 2-3 विषय चांगले स्ट्रॉंग होते, पैकीच्या पैकी जवळपास मार्क आहेत. आणि बाकीचे ॲव्हरेज मार्क असं करून मला साधारणतः 58-60 मार्क प्रीला होते. पण मी पण तसंच केलं आहे की आयोगाला काय अपेक्षित आहे, आपण काय वाचलं पाहिजे. मी तुम्हाला सांगावंसं असं वाटतं की मी कोणतीही पुस्तक मी पूर्ण वाचलेली नाही. अपेक्षित काय आहे आयोगाला तेवढं वाचणं, स्किप करणं, मग क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त वाचणं आणि क्वांटिटीपेक्षा तुम्ही क्वालिटीला महत्त्व दिलं पाहिजे. तुम्ही भूगोल असेल, इतिहास असेल, जे कोणते आपले सब्जेक्ट असतील, मुलं काय करतात, चला हे पुस्तक पण वाचा, ते पुस्तक पण वाचा, हे पुस्तक पण वाचा, हे वाचलं पाहिजे. जवळपास प्रत्येक पुस्तकामध्ये 95% सेम कंटेंट असते, पण तुम्ही मॅक्झिमम रिव्हिजन केलं पाहिजे. तुम्हाला जर MPSCमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला RR खूप महत्त्वाचे आहेत. 4 R खूप महत्त्वाचे आहेत. R म्हणजे पहिला रीडिंग करणे, दुसरा R रिव्हिजन करणे आणि तिसरा R दर रविवारी रिव्हिजन करणे आणि चौथा R म्हणजे तुमचं रिझल्ट. त्यामुळं RRला खूप महत्त्व आहे. त्यामुळं
MPSCचं दुसरं नाव हे रिव्हिजन आहे. होईल तितकं तुम्ही रिव्हिजन केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही सातत्यानं अभ्यास केला पाहिजे आणि लग्न, परिवार, मित्रपरिवार हे सर्व सोडलं पाहिजे. आणि माझ्या स्वतःचं ज्या दिवशी माझा राजश्रीचा पेपर होता त्या दिवशी माझ्या स्वतःच्या बहिणीची एंगेजमेंट होती आणि पूर्ण अरेंजमेंट करणारा मीच होतो, कारण का घरातलं सर्व कार्यक्रम मला स्वतःलाच अरेंजमेंट करावं लागते, मी एकटाच असल्यामुळं. मग त्या दिवशी मी माझ्या बहिणीचा एंगेजमेंटचा कार्यक्रम सोडून मी इकडं माझा पेपर दिलेला होता. त्यामुळं प्रत्येकानं असं काही कारण सांगायची नाही की आणि परिस्थितीचं भांडवलीकरणसुद्धा करायचं नाही. मी कधीच माझ्या परिस्थितीचं भांडवलीकरण केलं नाही की माझी परिस्थिती असं आहे, माझी परिस्थिती असं आहे, काहीच करायचं नाही. फक्त आपण डेडिकेशननं अभ्यास करायचं आणि आपल्या आईवडिलांच्या कष्टाशी प्रमाणिक राहायचं. ज्यांना आईवडिलांच्या कष्टाची जाणीव आहे ते 100% सक्सेस होते. आपल्या इथं येऊन काय आपले आईवडील आपल्याला बघत नाहीत. आपण महिना झालं ना मग त्या आपल्याला किती 8,000 आपण सांगितलं ते टाकतात. मग आपण इकडे येऊन त्या पैशाचं उधळपट्टी अजिबात करायची नाही. आपणाला असं वाटलंसुद्धा नाही पाहिजे की आपल्या आईवडिलांनी पैसे पाठवलं आणि आपण इकडं मित्रमैत्रिणीसोबत फिरतो, हे करतो. सध्या हे ट्रेंड चालू आहे. म्हणजे मी तर स्वतःलाच ठरवलं होतं की मी अभ्यास करते नाही. आता माझ्यासोबत बरेच मित्र होते की मेन्सला वगैरे आम्ही तिन्ही PSI STI सोडलं होतं. काही जण इकडं आले, आपण खेड्या भागातले, आम्ही ग्रामीण भागातले, मराठवाड्यातले. आमच्या भागामध्ये काही असं पूर्ण दुष्काळी आणि आम्ही YCM BA BCom BSc असं मुली वगैरे लॅबमध्ये सोबत बसणं करणं हे आम्हाला माहीतच नाही. इथं आल्याच्यानंतर मुलीसोबत एका लाईनमध्ये बसणं, मुलं मुली मिक्स. मग हे पोरं काय करतात, एकदम बावचळून जातात. यांना वाटतं की मग ते वाईट मार्गाला लागतात. माझ्यासोबतची काही मित्र होती ना, आम्ही तिघं पण चांगले PSI STला क्वालिफाय होतो आणि चांगले अभ्यासवान होते. तर त्यांना एकही पेपरमध्ये 100 क्रॉस केले नाही ते, कारण का त्यांचं पाय ते बिघडलं होतं. मी तर ठरवलं होतं ना वफा होगी ना वफा की बात होगी, जो भी कुछ होगी वो पोस्ट मिलने की बात होगी. म्हणजे माझं फिक्स ठरलेलं होतं लॅबमध्ये जाऊन बसायचं. आणि इकडली मला पुण्याची एक पद्धत आवडली होती, आपल्या डेस्कला इकडे पुट्टा लावायचा, त्यामध्ये डेडिकेशन करायचं आणि अभ्यास करायचं. मी तर असं कुठं लक्षसुद्धा दिलं नव्हतं. आपलं आपण जायचं, पुस्तक बघायचं, इकडं नाही ना इकडं नाही. मी तर पूर्ण पुट्टे लावले होते डेस्कला, इकडं आपण जायचं, अभ्यास करायचा. आणि डे नाईट पूर्ण मला बघलेले पोरं परेशान व्हायची, कारण का मी इथं मेन्सला असतानासुद्धा अंतरून पांघरून सर्व म्हणजे लॅबलाच इथं यायचं, डे नाईट अभ्यास करायची. आणि आमचा ग्रुप होता, मला डिपार्टमेंटचे मित्र होते, ते मला सहकार्य करायचे. फक्त रूमला जायचं, आंघोळ करायचं, यायचं. आणि प्रीपासून मेन्सपर्यंत मला अजून पण आठवत नाही की मी 6 तास कधी झोपलं असेल, कारण का कंटिन्यू अभ्यासच. मला माहिती होतं 1-1.5 वर्ष अभ्यास करायचा आहे, पण असा अभ्यास करायचा ना झडकून, तुम्हाला जीवनामध्ये पुन्हा पुस्तक हातात घ्यायची पण गरज पडली नाही पाहिजे. एवढं 1-1.5 वर्षामध्ये अभ्यास केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं मी अभ्यास केलं, कंटिन्यू डे नाईट अभ्यास, हातात पुस्तक. आणि ह्या बाकीच्या गोष्टीपासून मी एकदम सांभाळून होतो. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना मला सांगावं असं वाटेल की आपण इकडे MPSCची तयारी करताना फुल फोकस नाही केलं पाहिजे. तुम्ही 1-1.5 वर्ष अभ्यास करा, पण एकदम क्वालिटी अभ्यास करा आणि 100% प्रत्येकाचा रिझल्ट येऊ शकतो. मी स्वतः सांगतो की मी 12वीला फेल आहे, मी डिग्रीला फेल आहे आणि माझा रिझल्ट फर्स्ट अटेम्प्टमध्ये येऊ शकतो, तर तुमचं पण येऊ शकते. पण तुम्ही तसं प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे, तुमच्या आईवडिलांच्या कष्टाशी तुम्ही प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि डेडिकेशननं अभ्यास केलं पाहिजे आणि इकडं तिकडं लक्ष न देता अभ्यास केलं पाहिजे. तुम्हाला जर तुमच्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असली तर तुम्ही 100% सक्सेस व्हाल. ख्वाहिशों का कैदी हूँ मैं, मुझे हकीकतें सज़ा देती है. ख्वाहिशों का कैदी हूँ मैं, मुझे हकीकतें सज़ा देती है. मैं आसान चीज़ों का शौक़ नहीं रखता साहब, मुझे मुश्किलें ही मज़ा देती है, मुझे मुश्किलें ही मज़ा देती है. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.